बेस्ट बँकेची निवडणूक आहे आणि याच निवडणुकीच्या आधी आपण पाहिलं तर स्वतः प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर आहेत ते या बसने प्रवास करत आहेत आणि आज संपूर्णपणे ज्या कर्मचारी आहेत त्यांचे काही समस्या असतील त्यांचा देखील ते संपूर्णपणे समस्या आहेत त्या देखील त्या जाणून घेणार आहेत. त्यांच्या घरी देखील चालले आपल्यासोबत स्वतः प्रसाद लाड आहेत. सर काय सांगाल, काय नक्की या दौऱ्यामागचं कारण आहे आणि काय नक्की तुम्हाला म्हणायचं? नाही, खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीमध्ये मराठी माणसाचा पुळका येतो, मराठी माणसाच्या नावाखाली निवडणूक लढतात आणि 25 वर्ष सत्ता असताना देखील BST कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम ज्या उभाटा शिवसेनेने केलं त्याची सत्यता तुम्हाला मीडियाला दाखवायसाठी आणि जनतेला दाखवायसाठी आज दरेकरांच्या नेतृत्वात मी चाललो आहे. परळ येथील जिथे माझं लहानपण गेलं, ज्या BST कॉलनीत आम्ही सायकल चालवली, त्या BST कॉलनीच्या दुर्दशा आपण पाहाल तर आपल्याला लक्षात येईल की या मराठी माणसाचा खोटा पुळका हे कसे आणतात. वर्षानुवर्ष तुमची सत्ता असताना तिथे माणसाला राहता येत नाही, जगता येत नाही. त्या मराठी माणसाला घर देण्याचा विडा मी आणि दरेकरांनी उचलला आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून खरी परिस्थिती, BST कामगारांचं दुःख, ड्रायव्हरचं दुःख जनतेला कळलं पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय गेला पाहिजे आणि लवकरात लवकर आपल्या माध्यमातून 500 फुटाचं घर 15 लाखात आमच्या BST कामगारांना आम्ही देणार आहोत. उद्याची येणारी निवडणूक ही परिवर्तनाची निवडणूक आहे. समृद्धी पॅनलच्या माध्यमातून कब्बशी निशाणी आमची निवडून येईलच, पण ही ये तो अभी झाकी आहे, मथुरा काशी बाकी आहे. त्यामुळे कामगारांना 15 लाखात घर देण्याचा आमचा घाट आहे आणि दरेकर साहेब त्याला बँकेतून निधी देखील उपलब्ध करून देणार आहेत. गेल्या संचालकांकडून अनेक कामं झाल्याचा जो ठपका आहे तो ठेवला जातोय किंवा ते लोक सांगतात की कामं देखील झालेली आहेत. तुमच्या माध्यमातून काय नक्की माहिती पुढे येते? तुम्ही देखील सांगितलं की चौकशीची मागणी देखील केलेली होती, काय नक्की होती? कामं झालेली आहेत पण ती भ्रष्टाचाराची झाली आहेत. त्यांनी ज्या पद्धतीमध्ये भ्रष्टाचार केला, कोविड काळात लोणावळ्यामध्ये बंगले घेतले. मला एकच प्रश्न आपल्या माध्यमातून विचारायचा आहे, कामगारांसाठी लोणावळ्यामध्ये बंगल्याची गरज काय? पतपेढीच्या कार्यालयासाठी दादरमध्ये गरज काय? तुम्ही 24 कोटीचा भ्रष्टाचार केलात. जर जागाच हवी होती तर BSTचे एवढे मोठे डेपो पडले आहेत, बिल्डिंगी पडल्या आहेत, इमारती पडल्या आहेत, तिथे जागा घेता आली असती. आणि मला एकच प्रश्न विचारायचा आहे, हा BSTचा ड्रायव्हर बस चालवतोय त्याला विचारा, तो लोणावळ्याच्या बंगल्यावर गेला होता का? किंवा कुटुंबाला तो घेऊन गेला होता का? हा सगळा थोतांड आहे. यांच्या पार्ट्या, यांच्या कामगार सेनेच्या पार्ट्या करायसाठी ते बंगले घेतले आहेत आणि हे अतिशय दुर्दैवी आहे. आमचा सत्ता आली की ते सर्व बंगले, ती कार्यालय विकली जातील आणि प्रत्येक कामगाराला 1.5 लाख रुपये बोनस म्हणून आम्ही देऊ. नक्कीच. प्रवीण दरेकर देखील आपल्यासोबत आहेत. भाऊ, काय सांगाल, काय नक्की यांच्या व्यथा आहेत, जे कर्मचारी आहेत काय नक्की त्यांना मिळालं ना? आता जो संपूर्णपणे त्यांची मागणी आहे नक्की काय आहे? नाही, खरं म्हणजे व्यथा आणि व्यथाच आहेत. या ठिकाणी बेस्ट कामगारांना 25 वर्षात या पतपेढीच्या माध्यमातून काहीच दिलेलं नाही आणि त्याच्यामुळे दिला काय तर भ्रष्टाचाराचा उल्लेख आता प्रसाद लाड साहेबांनी केला. प्रसाद लाड यांनी दिलंय, प्रमोशन दिलंय, 700-800 लोकांना परमनंट केलंय, कोविड भत्ता दिला, राहिले होते 1,500 त्यांनाही तात्काळ भत्ता दिला आणि BST कामगारांना गिरणी कामगारांप्रमाणे, माथाडी कामगारांप्रमाणे घर देण्याचं आश्वासन दिले आणि ते आश्वासन आम्ही पूर्ण करणार आहोत. कारण मी मुंबई जिल्हा बँकेचा अध्यक्ष आहे. गिरणी कामगारांना आम्ही अत्यल्प व्याजदरात पैसे दिले, माथाडीना दिले. मग माझे सहकारी मित्र जर माझ्या बेस्ट कामगारांसाठी अशा प्रकारचं धाडशी पाऊल उचलत असतील तर मी एका कंडक्टरचा मुलगा आहे, ताकदीनं त्याच्या मागे मी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक आणि सरकार पाठीशी उभा आहे. माझं कामगारांना नम्र आव्हान आहे की अभी नहीं तो कभी नहीं. 25 वर्षाची जुलमी आणि काळी राजवट उलथवण्याची संधी आहे. तुमच्या आयुष्याचं भलं करण्याची संधी आहे. लाड साहेबांचं भलं नाही तर कामगारांचं भलं आहे. याकरिता आपण पक्ष, जात, पात सर्व विसरून केवळ कामगारांच्या हिताकरिता कब्बशीच्या मागे उभं राहावं अशी माझी नम्र विनंती आणि प्रार्थना माझ्या मायबाप बेस्ट कामगारांना राहील.
आपण पाहिलं तर अनेक वर्ष झालं या बेस्ट कर्मचारी आहेत, त्यांच्या घराची व्यथा ही तशीच आहे, परंतु यांना या ठिकाणी घरं मिळवून देण्याचं आश्वासन आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्यामुळे ह्या निवडणुकीमधून आणि यानंतर कशाप्रकारे कर्मचाऱ्यांच्या हे सर्व जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह होतात हे देखील पाहणं किंवा त्यांच्या ज्या व्यथा आहेत त्या कशाप्रकारे दूर होतात हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। रोशनसोबत निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।